नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. 3 वर्षांनंतर येणारा अधिक मास आणि त्यातील ज्येष्ठ पौर्णिमा, ज्याला पुरुषोत्तम पौर्णिमा म्हणतात, हा अत्यंत दुर्मिळ आणि महापुण्यकारी संयोग आहे. 2026 मध्ये हा महापर्व काळ 30 आणि 31 मे रोजी येत असून, या दिवशी ब्रह्मयोग आणि अमृतसिद्धी योग जुळून येत आहे. या पवित्र दिवशी पूजेसोबतच काही विशेष नियम आणि गोसेवा केल्याचे 7 पिढ्यांचे दारिद्र्य, पितृदोष आणि ग्रहदोष नष्ट होतात. या मोत्सवाचे संपूर्ण महत्त्व, पूजाविधी आणि नियम आज आपण पाहणार आहोत. सकाळी करावयाची पूजाविधी आणि विष्णू आराधना. या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून शक्य असल्यास पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून स्नान करावे आणि स्वच्छ, शक्यतो पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करावे. पूजा करताना काळे किंवा निळे कपडे घालणे टाळावे. देवघर स्वच्छ करून एक पाटावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा. त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी मूर्ती किंवा फोटो ठेवावा. त्यांना धूप, दीप, पिवळी फुले, मिठाई आणि विशेषतः तुळशीचे पाने अर्पण करावीत. मंत्र आणि जप. तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू चालीसाचे पठण करावे. गाईला खाऊ घालायची विशेष वस्तू. हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास मानला जातो. या दिवशी जर तुम्ही उपवास करू शकला नाही तरी चालेल, पण गाईला आपल्या हाताने ही एक वस्तू नक्की खाऊ घाला. घरामध्ये बनवलेली सगळ्यात पहिली चपाती गायीसाठी काढावी. ही चपाती बनवताना पिठात चिमूटभर हळद घालावी, ज्यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो आणि आर्थिक समस्या दूर होतात. चपातीवर थोडे तूप आणि गुळाचा खडा ठेवावा. गुळामुळे राहू, केतू, शनी आणि मंगळाच्या दोषापासून मुक्ती मिळते. हिरवा चारा किंवा चण्याची डाळ. गाईला हिरवा चारा किंवा भिजवलेली चण्याची डाळ आणि गूळ खायला दिल्यास बुध ग्रह मजबूत होतो, ज्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये मोठे यश मिळते. गोमाताचे नियम काय आहेत ते पाहूया. गाईला नेहमी आपल्या हाताने खायला द्यावे, जेणेकरून तिची जीभ आपल्या हाताला लागेल. यामुळे हातावरील दुर्दैवाच्या रेषा बदलतात. खाऊ घातल्यानंतर गाईला पाणी आवर्जून पाजावे, याने चंद्र बलवान होतो. शेवटी गायीभोवती 11 प्रदक्षिणा मारून तिच्या चरणाची धूळ आपल्या कपाळावर लावावी. यामुळे सर्व तीर्थक्षेत्राचे स्नानाचे पुण्य मिळते. अमृत वस्तूचे सेवन आणि नैवेद्य. लक्ष्मीनारायणांना अर्पण केलेले तुळशीचे पान या दिवशी प्रसाद म्हणून नक्की खावे. शास्त्रात याला अमृत समान मानले गेले आहे. यामुळे रोग आणि संकटे दूर होतात. गाईच्या दुधाची सात्विक खीर बनवून रात्री चंद्राच्या प्रकाशात छतावर ठेवावी. चंद्राच्या किरणाचा स्पर्श झाल्यामुळे या खीरीत औषधी आणि अमृततुल्य गुण निर्माण होतात. दुसऱ्या दिवशी सकाळी ही खीर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावी. धनप्राप्ती आणि कर्जमुक्तीचे अचूक उपाय. सूर्यास्ताच्या वेळी लक्ष्मीनारायणासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा. एक लाल सुती धागा का लावा. माता लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करून ओम हरी श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः मंत्राचा जप करत तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवावा. पिंपळाच्या झाडाचा 10 दिवसाचा उपाय कसा करायचा तर ते पाहूया. पौर्णिमेच्या दिवसापासून पुढे सलग 10 दिवस रविवार सोडून तांब्याच्या लोट्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर हळद, गूळ आणि 10 दाणे अख्खी लाल मसूर डाळ टाकावी. हे जल ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे किंवा घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावावा. काय खावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहूया. उपवासासाठी गाईचे दूध, दही, फळे, साबुदाणा किंवा भगरीचा वापर करावा, परंतु घरात तामसिक अन्न, लसूण, कांदा, वांगी, मसूर डाळ आणि मोहरीचे तेल वापरणे पूर्णपणे टाळावेत. महादोष लागणाऱ्या चुका. विवाहित महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत. यामुळे पतीच्या प्रगतीत बाधा येते. तसेच नखे, केस किंवा दाढी कापू नये. महिलांनी स्नान केल्यावर
केस मोकळे ठेवून पूजा किंवा आरती करू नये. केस व्यवस्थित बांधून डोक्यावर पदर घ्यावा. संध्याकाळच्या वेळी झोपू नये, यामुळे दरिद्रता येते. दारावर आलेल्या कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा प्राण्याला मारून किंवा रिकाम्या हाताने हाकलू नये. अधिक मासात 33 या संख्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी 33 सात्विक मालपुवे बनवून त्यावर तुळशीचे पान आणि दक्षिणा ठेवून ते भगवान विष्णूंना अर्पण करावेत आणि नंतर एखाद्या ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला दान करावेत. या दानामुळे जन्मजन्मांतरीचे दारिद्र्यता नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. हे सर्व नियम आणि उपाय पूर्ण श्रद्धा आणि सात्विकतेने केल्यास भगवान पुरुषोत्तमाची आणि 33 कोटी देवतांची असीम कृपा प्राप्त होते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.